सिंह राशीसाठी हा महिना बऱ्याच गोष्टींमध्ये अनुकूलच परिणाम देणारा असा सिद्ध होईल। महिन्याची सुरुवात तुम्हाला अधिकच अनुकूल अशी असणार आहे, परंतु महिन्याचा शेवट मात्र थोडासा तुमच्या अपेक्षेप्रमाणे असणार नाही। तरी तुमची जी कोणती महत्त्वाची कामे तुम्हाला करावयाची असतील ह्या महिन्यामध्ये, तर ती तुम्ही महिन्याच्या सुरुवातीला जर केली तर तुम्हाला पाहिजे तसे परिणाम पाहायला मिळतील। तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये काही प्रमाणामध्ये अचानक बदल होण्याची शक्यता दिसत आहे। सोबतच अचानकपणे एकाकीपणेची भावना पण तुमच्यामध्ये उत्पन्न होऊ शकते। तुमच्या नात्यामध्ये एक प्रकारची असुरक्षा तुम्हाला वाटू शकते आणि त्यामुळे तुम्ही एखाद्या मानसिक तणावामध्ये पण जाल किंवा मानसिक डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे। तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून तुम्ही दूर जाण्याची शक्यता आहे। मग ते कारण कोणतेही असू शकते, एखादं वैयक्तिक कारण असू शकते किंवा ऑफिशियल कारण असू शकते, पण काही काळासाठी का होईना तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून दूर जावे लागू शकते। सोबतच तुम्ही तुमच्या घरापासून अलिप्त राहण्याची शक्यता आहे किंवा तशी एकाकीपणाची भावना तुमच्यामध्ये जन्म घेऊ शकते। असं एखादं कारण किंवा अशी एखादी घटना तुमच्या जीवनामध्ये अचानकपणे अनपेक्षितपणे घडून जाईल आणि त्यामुळे तुम्हाला हे सर्व विचार म्हणा किंवा हे एक डिप्रेशनची भावना म्हणा, एकाकीपणाची भावना तुमच्यामध्ये घर करून राहील। तरी तुम्हाला जर यापासून सुटका हवी असेल किंवा या सर्व गोष्टीतून तुम्हाला त्रास होणार असेल तर तुम्ही आधीपासूनच थोडंसं सावध राहा, थोडंसं मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा, सकारात्मक विचार तुम्ही ठेवा। नेहमी एक प्रत्येक गोष्टीला पाहण्याचा दृष्टिकोन तुम्ही एक सकारात्मकच जर ठेवलात तर ह्या ज्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत यापासून तुम्ही दूर राहू शकता। तुमच्यासाठी हे विचार उत्तम सिद्ध होणार नाहीत, निगेटिव्ह म्हणा किंवा डिप्रेशनचे किंवा एकाकीपणाचे, आणि त्यामुळे तुमच्या जवळचे व्यक्ती तुमच्यापासून दुरावण्याची पण शक्यता आहे। बरोबर आहे, जर आपणच थोडंसं नकारात्मक राहिलो किंवा आपणच चुकीचे विचार करायला लागलो तर हे सगळं घटना तुमच्यासोबत घडण्याची ह्या महिन्यामध्ये शक्यता दिसत आहे। तर याच्यापासून दूर जाण्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टींपासून दूर राहण्यासाठी तुम्ही थोडंसं आतापासूनच प्रयत्न करा, नेहमी पॉझिटिव्ह थिंक करा आणि मेडिटेशनचा तुम्ही नक्कीच फायदा घेण्याचा प्रयत्न करा, मदत घेण्याचा प्रयत्न करा। इतरांबद्दलच्या भावना तुम्ही प्रकट करायला शिका। मनातच गोष्टी धरून बसणे हे कधीही योग्य नाही आहे आणि कारण तुमच्यामध्ये जो काही मानसिक तणाव आहे तो वाढू शकतो। त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये एखादी गोष्ट जर असेल ती तुम्हाला त्रास देत असेल, एखाद्या व्यक्तीबद्दल म्हणा किंवा कोणतीही गोष्ट असेल तर तुम्ही त्या व्यक्तीसमोर म्हणा किंवा सगळ्यांसमोर तुम्ही तुमची भावना प्रकट करा। मनातच गोष्टी धरून ठेवू नका, कारण याचा तुमच्या मानसिक जो काही तुमचं एक शक्ती असते त्याच्यावर परिणाम होऊ शकतो, मानसिक ताण वाढू शकतो। त्यामुळे जे काही मनामध्ये आहे ते बोलत चला, त्याचे परिणाम काहीही असो। ह्या महिन्यामध्ये तुम्ही एखादी जमीन पण खरेदी कराल, बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत होतात, नक्कीच तुम्ही एखादी जमीन खरेदी करू शकता। सोबतच वाहन खरेदी करण्याचे पण योग आहेत। खूप दिवसांपासून तुम्ही एखादं वाहन खरेदी करण्याच्या विचारात होतात किंवा तसे तुमचे प्रयत्न चालू होते, तर ह्या महिन्यामध्ये नक्कीच तुम्ही वाहन खरेदी करू शकता। सोबतच तुमचे विदेशी जाण्याचे स्वप्न पण पूर्ण होण्याची शक्यता ह्या महिन्यामध्ये दिसत आहे। तरी तुमच्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळणार आहे, फळ मिळणार आहे। ह्या महिन्यामध्ये तुम्हाला तुमचे शारीरिक स्वास्थ्य सांभाळावे लागणार आहे। विशेष करून अचानकपणे काही त्रास संभवतील, त्यामुळे तुम्ही तुमचे शारीरिक स्वास्थ्य प्रथम सांभाळा। जर एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवणार असाल तर थोडंसं सावधान राहा, कारण सध्याचा वेळ हा त्यासाठी अनुकूल नाही आहे। महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या संतानाबद्दल कसली तरी एखादी चिंता तुम्हाला सतावत राहील आणि त्यामुळे तुम्ही खूप चिंतित असाल। तरी जर काही चिंता असेलच तर एकमेकांशी बोला, तुमच्या संतानासोबत चर्चा करा किंवा तुमच्या जोडीदारासोबत चर्चा करा आणि मगच काय तो निर्णय घ्या किंवा थोडंसं मोकळे होण्याचा प्रयत्न करा आणि उगीच चिंता करत बसू नका, त्याच्यावर समाधान हुडकण्याचा तुम्ही प्रयत्न करा। स्वतःच्या मान सन्मानाची तुम्ही विशेष करून काळजी घ्यायला हवी आहे। आपल्याकडून कोणत्याच प्रकारची कोणत्याच बाबतीमध्ये चूक होणार नाही याची तुम्ही विशेष करून दक्षता घेतली पाहिजे। सोबतच नातेसंबंधांमध्ये प्रेम, आपुलकी आणि विश्वास यामध्ये वाढ होईल। तरी प्रत्येकाने याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा। सोबतच आपला जोडीदार तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये मदत करेल आणि त्यामुळे तुम्ही प्रत्येक कार्यात तुम्हाला पाहिजे तसे परिणाम पाहायला मिळतील। सोबतच तुम्हाला कोणत्याही बाबतीमध्ये कठीण अडचणी आल्याच तर तुम्हाला तुमचा जोडीदार प्रत्येक बाबीत सहकार्य करेल, अगदी खंबीरपणे तुम्हाला साथ देईल, तुमच्या पाठीशी उभा असेल आणि त्यामुळे तुम्हाला पण खूप एक प्रकारे बळ आल्याचे वाटून जाईल आणि तुम्ही कोणतेही काम करण्यासाठी सज्ज राहाल।
अचानकपणे नातेवाईकांकडून एखादी आनंदी वार्ता समजण्याची शक्यता आहे किंवा कळतील आणि त्यामुळे तुमच्या आनंदाला सीमा उरणार नाही, तुमच्या आनंदामध्ये अजूनच जास्त प्रकारामध्ये भर पडेल। विवाह इच्छुकांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे तुमचे विवाह जुळण्याची शक्यता आहे। सगळीकडे आनंदी वातावरण पसरणार आहे, तुमच्या प्रयत्नाला फळ मिळणार आहे, त्यासाठी तुम्ही तयार राहा। जे कोणी प्रेम संबंधांमध्ये असतील तर तुमच्यासाठी महिन्याची सुरुवात खूप उत्तम आहे। तुमचा पार्टनर तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये मदतच करेल आणि तुमची सर्वार्थाने प्रगती पण होईल आणि तुमच्या विशेष करून आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। व्यावसायिक वर्गाला हा महिना थोडंसं चढ उतारांनी भरलेला राहणार आहे, तुम्हाला काही चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो। सोबतच तुम्ही जर एखादा भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर थोडेसे आर्थिक व्यवहार सांभाळून करा, कारण नुकसान होण्याची दाट शक्यता दिसत आहे। सोबतच अचानकपणे व्यवसाय निमित्त प्रवास पण घडण्याची शक्यता दिसत आहे। एखादा लांबचा प्रवास तुम्ही कराल आणि त्या प्रवासामधून तुम्ही लाभच कमवाल, तरी तुम्ही यासाठीही तयार राहा। महिन्याचा शेवट मात्र तुमच्यासाठी भरपूर शुभ फळे देणारा असा जाणार आहे। अपेक्षित फळ तुम्हाला मिळेल, अपेक्षित प्रसिद्धी तुम्हाला मिळेल। महिन्याची सुरुवात जर तुम्हाला हवी तशी जरी नसली तरी शेवट मात्र तुमच्यासाठी खूप छान, खूप एक आशेने भरलेला असा जाणार आहे। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल, खूप व्याप वाढेल। सोबतच तुमचे हितचिंतक तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये समस्या उत्पन्न करू शकतात, त्यासाठी तुम्ही तयार राहा। चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका, जरी तुम्हाला कोणी मदत देऊ केली तरी त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। विचार करा, डोळ्यात तेल घालून तुम्ही कोणतीही गोष्ट करा, कोणतेही कार्य करा। तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुमचे वरिष्ठ अधिकारी मंडळी मदतच करतील आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवण्यामध्ये सक्षम राहाल, सफल राहाल। तरुण वर्गाला मात्र हा महिना सर्वार्थाने अनुकूलच परिणाम देणारा असा जाणार आहे। बऱ्याच दिवसांपासून तुम्ही तुमच्या मनासारखी नोकरी शोधत आहात स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी, तर ह्या महिन्यामध्ये नक्कीच तुम्हाला ती नोकरी मिळून जाईल। सोबतच एखादं तुम्ही करिअर किंवा क्षेत्र तुम्ही निवडून ठेवलेलं आहे की तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे किंवा त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे, तर तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला क्षेत्र किंवा त्या क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवण्याची संधी नक्कीच मिळणार आहेत। फक्त त्या संधीचं सोनं करा आणि स्वतःला सिद्ध करून दाखवा। महिला वर्गाला मात्र हा महिना थोडासा मध्यम स्वरूपाचा असा जाणार आहे। जे कोणी महिला नोकरी करत असतील तर तुम्हाला तुमच्या विरोधकांवर मात करावी लागणार आहे। काही गोष्टी असतात ते तुम्हाला पटत असतात, त्यांना पटत नसतात, तर ते तुम्हाला विरोध करण्याची शक्यता आहे, तर तिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागणार आहे, स्वतःला प्रूव्ह करून दाखवावं लागणार आहे आणि यासाठी तुम्हाला जे काही करावे लागतील ते प्रयत्न तुम्ही नक्कीच करणार आहात। जरी काही झालं तरी प्रयत्न करा, समस्या जरी आल्या तरी त्याचा सामना करा, मग बाकी थोड्या दिवसांनी का होईना किंवा शेवटी पुन्हा सर्व पहिल्यासारखे राहील। फक्त जर परीक्षा कोणी घेत असेल तुमची तर त्यासाठी तुम्ही आधीच सज्ज राहा। म्हणतात ना, स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्हाला भरपूर प्रत्येकांचा विरोध करावा लागणार आहे, प्रत्येकांना समजून सांगावं लागणार आहे, तुम्ही एकटेही पडू शकता आणि त्यासाठी प्रथम तुम्ही तयार राहा। डगमगून जायचं नाहीये, भिवून जायचं नाहीये। जे काही तुम्ही ज्याच्यासाठी प्रयत्न करत आहात, जे बरोबर आहे त्यावर तुम्ही ठाम राहा। कोणासाठीही स्वतःचं मत तुम्ही बदलू नका, परंतु सोबतच हे सगळं करत असताना तुम्ही प्रथम स्वतःची तब्येत सांभाळा, कारण अपचनाचा त्रास तुम्हाला होऊ शकतो। विद्यार्थी वर्गाला मात्र महिन्याची सुरुवात खूपच उत्तम राहणार आहे, तुमची सर्वार्थाने प्रगती होईल। जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी तुम्हाला अथक प्रयत्न करावे लागतील। सोबतच जे कोणी विदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत होतात किंवा तुम्ही ॲडमिशन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता तर नक्कीच तसे योग आलेले आहे, तुम्हाला नक्कीच ॲडमिशन मिळून जाईल। मनासारखे तुम्हाला परिणाम पाहायला मिळतील, तुमच्या प्रयत्नांना नक्कीच फळ मिळेल। ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला मात्र हा महिना मध्यम स्वरूपाचा राहणार आहे, स्वास्थ्यही मध्यम स्वरूपाचे राहील। जुन्या आजारांना थोडासा आराम मिळणार आहे, परंतु नवीन आजारांशी तुम्हाला सामना करावा लागू शकतो। परंतु नवीन जरी आजार आले तरी त्यांना सामना करावा याचं बळही तुम्हाला मिळणार आहे। तुमच्या इच्छाशक्तीमध्ये वाढ होईल, सोबतच त्याच्या जोरावर तुम्ही अशक्य कार्यही शक्य करून दाखवणार आहात। त्यामुळे घाबरून जायचं नाहीये, भिवून जायचं नाहीये, इच्छाशक्ती स्ट्रॉंग ठेवा। काहीही झालं तरी स्वतःवर विश्वास ठेवा, नक्कीच तुम्हाला तुमच्या मनासारखे परिणाम मिळून जातील। एकंदरीतच पाहिलं तर हा महिना तुमच्यासाठी सर्वार्थाने अनुकूलच असा परिणाम देणारा आहे, तरी प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीचा लाभ घ्यावा, पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा। सोबतच मराठी कॅलेंडर प्रमाणे नवीन वर्ष सुरू होत आहे, तरी नवीन वर्षाच्या माझ्याकडून सर्वांना
खूप खूप शुभेच्छा आहेत. सोबतच नवीन वर्षातला पहिला सण आलेला आहे आणि तो म्हणजे गुढीपाडवा. तरी पाडव्याला आपण जसा साखरेचा हार इतरांना देतो आणि सगळीकडे एक गोडवा पसरवतो, अगदी त्याचप्रमाणे तुमच्याही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये मधुर गोडवा साखरेप्रमाणे पसरू दे. प्रत्येकाच्या घरामध्ये आनंदाची गुढी उभी राहू दे, हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करत आहे. हॅपी गुढीपाडवा टू ऑल ऑफ यू. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.